दरम्यान राष्ट्रवादीचा आज 25वा वर्धापन दिन आहे, पण यंदाचं वर्ष हे राष्ट्रवादीसाठी वेगळं असणार आहे, कारण पक्षाला उभी फूट पडली आहे आणि त्यानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे। शरद पवार गट अहमदनगरमध्ये वर्धापन दिन साजरा करेल, तर मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये अजित पवार गटाचा वर्धापन दिन साजरा होणार आहे आणि दोन्ही गटाच्या वतीनं वर्धापन दिनाची तयारी पूर्ण झालेली आहे। आपण बघतोय राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन, तसा 25वा वर्धापन दिन आहे, पण यंदाचं वर्ष राष्ट्रवादीसाठी अतिशय वेगळं आहे। दोन्ही गट हा वर्धापन दिन साजरा करणार आहेत। शरद पवार गट अहमदनगरमध्ये हा वर्धापन दिन साजरा करेल, याची दृश्य आपण बघतोय पहिल्या दृश्यामध्ये, तर दुसरीकडे मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये अजित पवार गटाचा वर्धापन दिन साजरा होणार आहे। दोन्ही गटाच्या वतीने वर्धापन दिनाची तयारी जवळपास पूर्ण झाल्याचे दिसते। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण दोन्ही ठिकाणून घेणार आहोत, ज्या दोन ठिकाणी हे वर्धापन दिन सोहळे होणार आहेत। अहमदनगरहून आपले प्रतिनिधी सचिन अग्रवाल आहेत आणि मुंबईहून जुई जाधव। सगळ्यात आधी जाऊया अहमदनगरला, आपले प्रतिनिधी सचिन अग्रवाल यांच्याकडे। सचिन, आपण बघतोय खरं तर हा पहिलाच असा वर्धापन दिन जिकडे राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडलेले आहेत, त्यानंतर आलेला हा पहिला वर्धापन दिन विशेषतः शरद पवार अहमदनगरमध्ये साजरा करणार आहेत। कशा पद्धतीने तयारी पूर्ण झालेली आहे, कोणते नेते तिथे उपस्थित असतील? निश्चितच आज शरदचंद्र पवार गटाचा जो राष्ट्रवादीचा जो आहे तो 25वा वर्धापन दिन या ठिकाणी अहमदनगरमध्ये साजरा केला जाणार आहे। मोठी जय्यत तयारी या ठिकाणी केलेली आहे। 25 ते 30 हजार जे लोक आहेत ते या ठिकाणी बसतील अशा पद्धतीचं व्यवस्थापन या ठिकाणी केलेलं आहे। अहमदनगरच्या न्यूआर्ट्स कॉलेजच्या प्रांगणामध्ये साधारण संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम येथे आयोजित केलेला आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर जे जे उमेदवार जे आहेत ते निवडून आले आहेत त्यांचा सत्कार जो आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे आणि शरद पवार देखील या कार्यक्रमाला मोठा उपस्थित राहणार असल्यामुळे शरद पवार या आता कार्यक्रमानंतर काय बोलणार आहेत याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। निश्चितच आता आजच्या एकूणच या सगळ्या वर्धापन दिनामध्ये शरद पवार नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे, विशेषतः निवडणूक निकालानंतर। आपण मुंबईत जाऊया, जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आहेत। जुई, आपण बघतोय अतिशय महत्वाचा असा दिवस आणि विशेषतः दोन गट पडल्यानंतर अजित पवारांसाठी सुद्धा, कारण आजचा दिवस जर बघितला त्यांच्या भाषणात नेमके कोणते मुद्दे येतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण हा सगळ्या लोकसभा निकालानंतरचा परिणाम आणि त्याच्यानंतरचा वर्धापन दिन। काय वाटतं, कशा पद्धतीने तयारी झालेली आणि कोण कोण नेते असतील? सौरभ, आजचा जो हा वर्धापन दिन आहे 25वा वर्धापन दिन आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण का राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतरचा हा पहिला वर्धापन दिन आहे। मी सध्या मुंबईमध्ये राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार गटाचं जे पक्ष कार्यालय आहे त्याच्या बाहेर आहे आणि आपण इथे पाहू शकतो की पक्ष कार्यालयाला फुलांनी सजवलेलं आहे। त्याच प्रकारे बॅनरबाजी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे। थोड्याच वेळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इथे ध्वजारोहण केलं जाणार आहे आणि त्यावेळी राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार गटाचे प्रमुख नेते इथे उपस्थित असणार आहेत। खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे हे देखील इथे उपस्थित असणार आहेत आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडला जाणार आहे। खरं तर अजित पवार आज नेमकं भाषणादरम्यान काय संबोधित करतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण का अजित पवार यांचा खरं तर मूळ राष्ट्रवादी आहे हे निवडणूक कार्यालयाने जेव्हापासून सांगितलं आहे तेव्हापासून पक्षाचं चिन्ह देखील त्यांच्याकडे गेलेलं आहे आणि त्यानंतरचा हा पहिला वर्धापन दिन आहे। त्यामुळे जिथे एकीकडे अहमदनगरला शरद पवार आपला वर्धापन दिन साजरा करतायत, तिथे दुसरीकडे अजित पवार मुंबईमध्ये वर्धापन दिन साजरा करतायत राष्ट्रवादीचा, आणि ते भाषणादरम्यान नेमकं काय संबोधित करतायत, कोणावरती टीका करतायत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण का लोकसभा निवडणूक झालेली आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला केवळ एक खासदार मिळालेला आहे, सुनील तटकरे। त्यामुळे यावरून ते कान उघडणी करतात का त्यांच्या ते जे कार्यकर्ते आहेत त्यांचं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। आणि 10 वाजून 10 मिनिटाला अजित पवार थोड्याच वेळात त्या कार्यालयात बाहेर येतील आणि ध्वजारोहण करतील। सौरभ, निश्चितच सचिन आणि जुई दोघांचेही धन्यवाद। या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत।